नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या मराठी ब्लॉगमध्ये म्हणजे यश विरागर ब्लॉगमध्ये. आज आपण ट्राय करतोय कलेजी ग्रेव्ही बनवण्याचा. मी ह्याच्या अगोदर पण व्हिडिओ टाकले, तुम्ही बघितले असेल. त्यामध्ये मी कलेजी फ्राय बनवली होती, पण यावेळी मी कलेजी ग्रेव्ही बनवतोय. कारण की आज सध्या घरी कोण नाही, डॅडी गेलेत बाहेर, तर मला जेवण बनवायचं आहे. तर मी जरा मीच बनवतो. बाहेरचं काय खाण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेलं तर वेगळीच मजा असते, आणि ते पण आपल्या हाताने बनवलं तर अजून छान. तर नेहमी तर मी असे बनवतो चिकन फ्राय वगैरे, चिकन रसा वगैरे, हे सगळं मच्छी वगैरे मी बनवतो. पण आज मी बोललं आता मच्छी वगैरे तर कधी साफ करणार, कधी बनवणार. त्यासाठी बोललं चला आता आपण कलेजी शॉर्टकटमध्ये बोलून, कारण की कलेजी जी बनवायला कलेजी साफ करून कट करून वगैरे डायरेक्ट आपलं फ्राय ग्रेव्ही बनवायला घ्यायचं. सिम्पल आहे, ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. कलेजी मी आता साफ धुवून घेतली आहे, बघू शकता तुम्ही. साफ धुतल्यानंतर आता मी घेतो कांदा. मी हे घेतलाय कांदा, टोमॅटो पूर्ण तेलामध्ये पूर्ण लाल केले. त्याच्यानंतर त्यामध्ये आपला धनिया पावडर, गरम मसाला आणि मग आपला जो रेग्युलर मसाला असतो तिखट मसाला, तो मी त्यामध्ये टाकला. नॉर्मल त्यामध्ये मीठ टाकलंय आणि आता थोडं लाल करायला ठेवलंय. जेवढं लाल होईल ना तेवढं तुमचं ग्रेव्ही एकदम प्रॉपर छान बनेल. आता बघू मी ह्याच्यानंतर मी थोडंसं पाणी टाकणार आहे याच्यामध्ये आणि कलजी टाकणार आहे. तर तुम्हाला दाखवतो. थोडं खोबऱ्याचा वाटप टाकतोय, खोबऱ्याचा वाटप आहे. आणि थोडं यामध्ये मी अद्रकची पेस्ट टाकतोय. त्यामध्ये अजून थोडं म्हणजे ना आपला जो टेस्ट येते ना ती वेगळी येते. तुम्ही नक्की ट्राय करा. म्हणजे खोबरा आणि अद्रकची पेस्ट नक्की टाका. आपल्याला पूर्ण प्रॉपर आता हा मसाला आहे, एक प्रकारे ग्रेव्ही समजा. यामध्ये आपण कलेजी टाकली ना, थोडंसं पाणी टाकलं ना की छान पैकी ग्रेव्ही बनेल वगैरे मला दाखवतो. त्याच्यामुळे मी कलेजी टाकली आणि याच्यामध्ये थोडं ह्याच्यानं मी ग्रेव्हीसाठी ना थोडं पाणी टाकणार आहे. पाणी टाकेल ना त्यामध्ये जरा एकदम घट्ट बोलतो ना आपण, जाडी ग्रेव्ही तसं होईल. तुम्हाला दाखवतो. मित्रांनो बघू शकता आता ही पूर्ण कलेजी पूर्णपणे रेडी झाली, शिजली पण येते आणि त्याचं ग्रेव्ही पण बघू शकता. मी ऍक्च्युली कमीच बनवलं, मी माझ्या एकट्यापुरती बनवलंय, पण एवढं बनवलंय ना एकदम भारीच. तर टिफिनला पण साठी मी होऊन जाईल एवढं मध्ये बनलंय माझ्यासाठी. हे एकट्यापुरती खूप झालंय. ते पण बघू शकता पूर्ण ग्रेव्ही. तर आता ना टेस्ट तुम्हाला पण मी दाखवेल. पूर्ण मी राईस वगैरे घेणार तेव्हा तुम्हाला दाखवतो. पण ग्रेव्ही एवढी छान बनली ना, मी टेस्ट करून बघितली, खूप छान झाली, मस्त. मित्रांनो बघू शकता आता मी माझी ग्रेव्ही, तुम्ही म्हणजे ग्रेव्ही नाही झाली ऍक्च्युली माझ्याकडून, थोडासा ना माझ्याकडून सुका झाला, पण तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर शिजले आणि प्रॉपर माझा मसाला बघू शकता एकदम प्रॉपर छानपैकी झालाय. मी आता ऍक्च्युली डाळ आता बनवायला खूप वेळ जाईल, पण त्यासाठी मी डाळ आपलं सध्या आपण कलेजी सुका आणि प्लस आपला राईस हे दोन घेतलंय. टेस्टी एकदम झालंय. मी थोडंसं टेस्ट करून पण बघितलं होतं ऑलरेडी. भात आणि कलेजी एकदम प्रॉपर बनलंय. त्याला भेटू असं छोट्या छोट्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. चला बाय, जय महाराष्ट्र. शायलीची हानीन तुला सोन्याची साखली, हानीन तुला सोन्याची साखली, हानीन सोन्याची साखली घालशील गाव.